राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फा कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्य काळी कडियावर गवतही उगवत नाही. तख्तानशीन असा राजा आहे, तर तुमची बरोबरीनेच मी भेट घेईन. तुम्हाला येऊन मुजरा बिजरा काय करणार नाही. संगमरवरी महालात राहत होते ते फाटक्या तंबूत राहत होते. इथे येऊन इथल्या काहींच्या पिढ्या त्यांचे जन्मच महाराष्ट्रात आणि त्यांची मुलं मोठी झाली, लढायला लागली, तरी ती अजून महाराष्ट्रात. 83 रुपये दे म्हणजे व्हॉट इज 83 असं नाही होता. एक किल्ला एक वरूस भांडवला, म्हणजे एक किल्ला एक वर्ष नाही जिंकून दिलं त्या औरंगजेबाला. हे त्या वसईचा जो व्हॉइसरॉय होता त्याला कळलं. आणि ते म्हणले हे फार हे नको असं काही, हा माणूस एवढा पराक्रमी आहे, हे आपल्याच गळ्याशी येईल. म्हणू शकतो 1 आवटा 2 आवटा 7 3 आवटा 10.5 4 आवटा 14 5 आवटा म्हणू शकतो मी. 11 11 21 12 सवायचे असे 13 13 69 असे, म्हणजे पावकी निमकी पाऊणकी सवाईकी दीडकी अडीचकी एकोतरी अकरकी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आनंदी जीवन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. शिवराजाभिषेक आणि पर्यावरण दिन विशेष म्हणून आनंदी जीवन समवेत प्रबोधचंद्रिका साप्ताहिक यांनी संधी संवादमध्ये प्राध्यापक प्र के घाणेकर यांची मुलाखत घेतली. सरांचा परिचय द्यावा तेवढा कमीच आहे. दुर्गतज्ञ, मूर्तितज्ञ, गिर्यारोहक, उत्कृष्ट शिक्षक, अभ्यासक, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि 75 पेक्षा सुद्धा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवराजाभिषेक, पर्यावरण आणि भाषा यांबद्दल बरीच माहिती दिली आहे. चला तर मग मुलाखतीकडे वळूया. अतिशय उत्तम. श्रींची इच्छा आहे, प्रकृती चांगली आहे. मी ज्या वेळेला महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला वनस्पतीशास्त्र थोडं तरी कळतं आहे. म्हणून मी पदवी परीक्षेला बॉटनी वनस्पतीशास्त्र घेतलं. माझे शिक्षक खूप चांगले होते. माझे विद्यार्थी माझ्याबद्दल काय म्हणतात माहीत नाही मला, पण माझे शिक्षक खूप चांगले होते. आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की वनस्पतीशास्त्र वर्गातल्या 4 भिंतीच्या आत बसून शिकता येत नाही, हे तुम्ही बाहेरच गेलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला वनस्पतींची गंमत सगळी समजता येईल. आणि ती एखाद्या फिल्ममध्ये पाहून नाही कळत, प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळेला पाहाल त्यावेळेला ते तुम्हाला कळेल. त्याप्रमाणे मी आता ही गोष्ट 67 सालची, 67 68 69, म्हणजे 67 68 आणि 68 69. तर त्यावेळेला SYBSc TYBSc, तर दर महिन्यात जवळजवळ 2 रविवार आम्ही कुठेतरी बाहेर जायचो. आमचे शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पती दाखवायला घेऊन जायचे. मग ते लॉ कॉलेजची टेकडी असेल, कात्रजची टेकडी असेल, पाचगाव पर्वती असेल, किंवा आज पुण्याच्या आजूबाजूचं पुरंदर, सिंहगड, मल्हारगड अशा ठिकाणी घेऊन जायचे. तर मी ज्या वेळेला माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं, नंतर ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याच्यातच मी नोकरीला लागलो. तर त्यावेळेला मी अशा सहली परत काढणं चालू ठेवलं. सहली याचा अर्थ अभ्यास सहली त्या म्हणू आपण. मग अशा वेळेला लेणी आणि किल्ले या ठिकाणी जाणं सगळ्यात सोयीचं पडायचं, कारण बरोबर विद्यार्थी असतात. फार कठीण ठिकाणी त्यांना न्यायचं नसतं, कारण ते काही ॲडव्हेंचर कार्यक्रम नसतो तो. तर ज्या ठिकाणी पाणी नक्की मिळेल, आणि त्यावेळेला सगळ्या किल्ल्यांवरचं पाणी प्यायच्या लायकीचं होतं. जे किल्ल्यावर पाणी मिळतं, एखादा का होईना आडोसा मिळतो, म्हणजे डबा खाताना आपल्याला जरा आडोसा मिळावा. तर त्यामुळे अशा ठिकाणी जायला लागलो. माझ्या असं लक्षात आलं की आपण सगळं सिंहगडवर गेलो. याला सिंहगडच का म्हणतात? याला आधी काही नावं होती का? इथे कोणी पराक्रम केले? आपल्याला सिंहगड म्हटलं की तानाजी मालुसरे माहिती आहेत, पण नावजी बलकवड्यांचं नाव आपल्याला ऐकू पण आलेलं नसतं. अशा अनेक गोष्टी. तर
वनस्पतीशास्त्राच्या संदर्भातली हिंडणारी मंडळी काही ही माहिती देऊ शकत नव्हती. मग एखादी माहिती मिळत नाही तर ती आपणच मिळवायला पाहिजे. म्हणून मी किंवा माझ्या नशिबात एक सुवर्णयोग आला. एका परिसाचा स्पर्श झाला मला. पुण्यातलं भारत इतिहास संशोधक मंडळ, तिथे तात्या खरे म्हणजे प्राध्यापक डॉक्टर ग खरे, मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी मला किल्ल्यांची माहिती कशी मिळवायची, किल्ल्यांवर जाताना काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी सांगितल्या. म्हणजे त्यांनी त्यांचं बोट धरून मी किल्ल्यांवर हिंडायला लागलो. पण प्रत्यक्षात आम्ही दोघं किल्ल्यावर कधीच गेलो नाही, कारण त्यांचं वय झालेलं होतं आणि ते संशोधक होते. ते काय असल्या एखाद्या छोट्या माणसाला काही असं हिंडवू शकणार नव्हते. आता असं हिंडत असताना माझ्या असं लक्षात आलं की अरे, या इतिहासाच्याही पलीकडे एक इतिहास आहे. मग ते सातवाहन आहेत, राष्ट्रकूट आहेत, चालुक्य आहेत, वाकाटक आहेत, त्रिकुटक आहेत, कदंब आहेत, शिलाहार आहेत, काय अनेक अनेक राजवंश आहेत. यांची माहिती कुठे मिळेल का, कशी मिळवायची? तर त्यानंतर मला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, त्यांचा एक भारतविद्या म्हणजे इंडॉलॉजी नावाचा एक कोर्स आहे. त्यावेळेला होता तो सर्टिफिकेट किंवा डिप्लोमासारखा कोर्स होता. आता तो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स पण झालेला आहे. मग त्याच्यामध्ये मंदिरं, मूर्ती, नाणी, मणी म्हणजे बीड्स, त्यावेळेची लिपी, मग ती ब्राह्मी लिपी असेल किंवा खरोष्टी लिपी असेल, शारदा लिपी असेल, क्युनिफॉर्म असेल, अशा अनेक प्रकारच्या लिपी, त्यानंतर धर्म, तत्त्वज्ञान, अशा आणि अनेक राजवंश यांची माहिती शिकवत होते तिथे. मला त्यातलं मंदिरं, मूर्ती आणि नाणी याच्यात जरा जास्त गम्य वाटलं, कारण माझ्याकडे खूप नाणी आहेत. म्हणजे अगदी सातवाहन काळापासूनची नाणी माझ्याकडे आहेत. तर पण नाण्यांमध्ये फार प्रगती करणं अवघड असतं, कारण ते खूप खर्चिक प्रकरण आहे. पण मंदिरं, मूर्ती, लेणी याच्यामध्ये सहज हिंडून पाहता येतं. आणि त्यावेळेला मला दुसरा परिसस्पर्श झाला. डॉक्टर गोबम देगलूरकर हे आम्हाला तिथे आयकोनोग्राफी म्हणजे मूर्तीशास्त्र शिकवत होते. आणि त्यांनी एखादी मूर्ती आपण पाहायची म्हणजे काय पाहायचं, कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं, त्याचं विश्लेषण कसं करायचं, त्यातून आपल्याला काय कळतं, असं सांगितलं. माझं नशीब असं की त्यांच्याबरोबर मला प्रचंड भटकंती करता आली. मग ते मराठवाड्यात हिंडलो आम्ही, विदर्भात गेलो, खानदेशात गेलो, कोकणात गेलो, पुण्याच्या आसपास तर खूपच. त्यामुळे काही मंदिरं आणि त्या मंदिरा किंवा काही वेळेला नुसत्याच उघड्यावरच्या असतील तर त्या तशा मूर्ती, लेण्यातल्या मूर्ती, या समजावून घ्यायची गोडी मला लागली. आता खरं तर माझा मूळचा विषय आहे वनस्पतीशास्त्र, त्याच्याशी याचा काही संबंध नाही. पण हिंडणाऱ्या माणसाला या 4 गोष्टी जर माहिती असतील, त्याच्यात ही जर बहुश्रुतता असेल तर ते खूप चांगलं ठरतं, उपयुक्त ठरतं. आता मी मगाशी सांगितलं माझं पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठात झालं. त्यावेळेला माझा जो विशेष अभ्यासाचा विषय होता तो पॅलिओबॉटनी म्हणजे पुरावानसशास्त्र, म्हणजे लक्षावधी कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या वनस्पतींचे जीवाश्म. तर ते शिकायचे म्हटल्यानंतर जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र हे शिकणं आवश्यक होतं. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे दगड, त्याच्यातले फरक, त्यातली गंमत, असं तेही माझ्या परिचित व्हायला लागलं. त्यामुळे नुसतं वनस्पतीशास्त्राचं झापड लावून जर मी हिंडलो असतो तर कदाचित मी काहीतरी उच्च पद मिळवूही शकलो असतो. पण त्याच्याबरोबर या ज्या अनेक गोष्टी मला अनुभवता आल्या, शिकता आल्या, त्यामुळे मला असं वैयक्तिक वाटतं की माझं जीवन समृद्ध आहे. आणि कदाचित हे चिंध्यांचं गाठोडं उघडल्यावर वाटेल की अरे काय एक ना धड भारावर चिंध्या आहेत, पण त्यातसुद्धा एक गंमत आहे. एकाच विषयात परमोच्च ज्ञान मिळवून तिथलं एव्हरेस्ट होण्यापेक्षा कमी उंचीच्या डोंगर टेकड्यावरच जास्त गंमत आहे असं मला वाटतं. त्यामुळे आणि मग आता ज्यावेळेला मी पदभ्रमण म्हणजे ट्रेकिंग करायला लागलो
त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की जसं कुठचं एखादं क्षेत्र घेतलं तर त्याला पुढची पायरी काय असं नेहमी असतं. तर ट्रेकिंग करताना बरीच माझी मित्रमंडळी ती हिमालय रिटर्न्ड होती, म्हणजे ते हिमालयात पण जाऊन आले आहेत. अरे मग आपण हिमालयात जायला पाहिजे. मग मी हिमालयात जायला लागलो. 15 वेळा जाऊन आलो. त्याच्यामध्ये लाहोल, स्पिती, लडाख, कुमाऊ, गढवाल, नेपाळ, खूप भरपूर मोठा हिमालय आपल्याकडे आहे. एव्हरेस्टच्या इथे मी 18,500 फुटापर्यंत गेलो होतो. असं ते भटकंती आली. पण हे नुसतं जायचं तर त्याचं पद्धतशीर शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे. त्यावेळेला भारतात 3च गिर्यारोहण संस्था होत्या गिर्यारोहण प्रशिक्षण देणाऱ्या. त्यातली एक संस्था होती मनालीला, हिमाचल प्रदेशमध्ये. त्यावेळेला त्याचं नाव वेस्टर्न हिमालयन माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट WHMI असं होतं. आता त्याचं नाव बदलून अटल बिहारी गिर्यारोहण संस्था असं त्याचं नाव झालं आहे. मनालीतच आहे. जागा बदलली आहे त्यांनी, जास्त चांगली जागा त्यांना मिळाली आहे. तर तिथे मी गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं. त्यामुळे पुणे विद्यापीठाचं एक युनिव्हर्सिटी हायकिंग अँड माउंटेनरिंग सोसायटी म्हणून एक संस्था होती किंवा एक उपक्रम होता. त्यात वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या मुलामुलींना कडे चढणं, दोराचा वापर करून उतरणं, ज्याला रॅपलिंग किंवा ॲप्सेलिंग म्हणतात, ते रिव्हर क्रॉसिंग, असं जरा साहसी गोष्टी त्या मुलांना शिकवण्यासाठी मला त्याचं सभासद करून घेतलं होतं विद्यापीठाने. त्यामुळे गिर्यारोहण हा आणखी एक पैलू त्याच्यात जमा झाला. मागे एकदा मी लडाखमध्ये गेलो होतो. त्यावेळेला सिंधू आणि झांस्कर या नद्या जिथे एकत्र मिळतात त्याच्या अलीकडे सिंधू नदीमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग, म्हणजे त्या खळबळत्या सिंधू नदीच्या प्रवाहातनं आपण होडी चालवत पुढे जायचं, असा एक अगोचरपणा मी केला होता. अंदमानमध्ये गेलो त्यावेळेला तिथल्या समुद्रात स्नॉर्केलिंग केलं. अशी मी मनपूत भटकंती केलेली आहे. आणि यातनं मला काही मिळालं का, तर अनुभव श्रीमंती प्रचंड मिळाली मला. त्यामुळे 4 माणसं बोलत असतील गिर्यारोहणाबद्दल तर त्यात मी पण लुडबुड करू शकतो. कोणी इतिहासाबद्दल, किल्ल्यांबद्दल म्हणत असेल तर त्याच्यातही मी काही म्हणू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टींची ओळख झाल्यामुळे जी एक अनुभव श्रीमंती येते त्याला पर्याय नसतो, त्याला तोड पण नसते. आणि शेवटी कोणाला कशात समाधान वाटतं, कोणाला कशात बरं वाटतं, ते मला याच्यात वाटतं. भटकंतीमध्ये मला खूप खूप आवडतं ते सगळं. आपल्याकडे मध्ययुगामध्ये म्हणजे साधारणपणे 12 ते 17 शतक हे मध्ययुग धरलं जातं. त्यातल्या पूर्वार्धामध्ये म्हणजे पहिल्या आधीच्या भागामध्ये आपल्याकडे यावनी सत्ताच राज्य करीत होत्या, मुस्लिम सत्ताच राज्य करीत होत्या. मग ते मोगल असतील दिल्लीचे, दक्षिणेमध्ये बहमनी असतील किंवा बहमनीचे तुकडे झाल्यानंतर निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, अशा वेगवेगळ्या शाह्या, बरीच शाही अशा होत्या. खानदेशामध्ये फारुकी सुलतान होते. पण सगळे परदेशी, म्हणजे त्यांचं मूळ परदेशी, परधर्मीय आणि या संस्कृतीचे संबंध नसणारे राजे इथे राज्य करीत होते. आणि आपल्याकडची मंडळी त्यांच्याकडे नोकरी करत होती. त्याच्यामध्ये धार्मिक छळ प्रचंड होत होता, कुचंबणा होत होती, पण यातनं मार्ग निघत नव्हता. शहाजीराजांनी खूप धडपड केली, प्रयत्न केले. दुर्दैवाने त्यांना यश नाही मिळालं. पण पुढे त्यांना ज्या वेळेला त्यांची मोगल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त फौजेशी लढाई झाली, कारण निजामशाही बुडवली होती त्यांनी, पण शहाजीराजांनी त्याच निजामशाही वंशातला एक मुलगा, मुर्तजा त्याचं नाव,
तो जीवधनच्या नाणेगाडच्या इथल्या जीवधनच्या किल्ल्यात कैदेत होता. त्याला सोडवलं आणि पेमगिरीला, संगमनेरजवळ पेमगिरी नावाचा किल्ला आहे, शहागड असं दुसरं नाव आहे त्याचं, तिथे ते घेऊन गेले. तिथे निजामशाही तख्त स्थापन केलं. ते त्या सिंहासनावर बसायचे आणि त्या मुलाला मांडीवर घ्यायचे. पण यातला धोका शहाजहानने ओळखला होता की फार अडचणीचं होईल, एक हिंदू माणूस सिंहासनावर बसून राजासारखं काम करतोय. म्हणून मग त्यांनी परत एक संयुक्त मोहीम काढली, आदिलशाही आणि मोगल मिळून. आणि मग त्यांना कल्याणजवळचा जो माहुली किल्ला आहे तिथे, म्हणजे भंडारगड, पळसगड, माहुली असे 3 किल्ल्यांचं त्रिकूट आहे ते, तिथे जावं लागलं. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. त्यावेळेला शिवाजी राजे हे जेमतेम 6 वर्षाचे होते आणि ते नंतर मग सगळ्यांना बंगलोरला पाठवून दिलं, सह्याद्रीत नको म्हणून मग ते बंगलोरला गेले. पण त्यांची पुणसुप्याची जहागिरी शिल्लकच होती. साधारणपणे 10-12 वर्षाचा वय झाल्यानंतर शहाजी राजांनी विचार असा केला की आपल्या मुलाला आणि जिजाऊंना आपण पुण्यात पाठवू, म्हणजे त्या जहागिरीचा जो मुलूक आहे त्याची व्यवस्था चांगली होईल. मग ती दोघं जणं पुण्यात आली, स्थायिक झाली. तेव्हा पुण्यात त्यांना राहायला घर नव्हतं, म्हणून ते इथे खेडशिवापूरला, खेडेबाऱ्यामध्ये देशपांड्यांचा जो वाडा आहे त्या वाड्यात राहत होते. मग लाल महालाची बांधणी पूर्ण झाल्यावर ते लाल महालात राहायला आले. पण साधारणपणे ते 47 सालापर्यंतच पुण्यात होते. म्हणजे हे सगळं 1600 बरं का, 1647 पर्यंत पुण्यात होते. 47मध्ये 45 साली त्यांनी राजगड नावाचा किल्ला बांधायला घेतला आणि मग ते कायमचे राजगडावर स्थायिक झाले. म्हणजे 1647 ते 1672 हा जवळजवळ 25 वर्षाचा काळ महाराजांचं वास्तव्य राजगडावर आहे. तर या पार्श्वभूमीवर त्यांचं राज्य हळूहळू वाढत होतं. अनेक ऐतिहासिक महत्त्वाचे प्रसंग झाले. त्यात त्यांना ती आग्र्याची कैद झाली, ते परत आले. ते 1666मध्ये ते आग्र्यावरनं परत आले राजगडावर. त्यावेळेला त्यांनी 4 वर्ष काही केलं नाही. राज्य बळकट किती करता येईल, जास्त शस्त्र उत्पादन कसं करता येईल, जास्त चांगले घोडे आपल्याकडे कसे येतील, आणि एक शेवटी एल्गार करायचा आहे आणि राज्य एकदम वाढवायचं आहे, विस्फोट करायचा आहे. आणि मग साधारणपणे 70 ते 72, 73पर्यंत त्यांनी राजगडावरनंच हे सगळं आयोजन केलं. नंतर मात्र त्यांना असं लक्षात आलं की आता राजगड हा खूप छोटा पडतो आहे. जरी तो विस्तीर्ण किल्ला असला तरी राजधानीला सोयीचा नाही आहे. आणि आता आपल्यावर आक्रमण करतील ते मोगलच करतील, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, प्रचंड ताकद आहे, सैन्य आहे, अनेक अनुभवी सेनापती आहेत. त्यांना तोंड द्यायचं असेल तर राजगडापेक्षा बळकट काहीतरी ठिकाण पाहिजे आणि वैशिष्ट्यपूर्ण पाहिजे. ज्या वेळेला 1656मध्ये महाराजांनी जावळी ताब्यात घेतली त्यावेळेला त्यावेळचा रायरी, आता नंतर तो रायगड झाला, रायरीचा किल्ला त्यांच्या ताब्यात आला होता. तर सभासदाच्या बकरीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद हे शिवाजी महाराजांचे समकालीन आहेत. त्यांनी जी बकर लिहिली आहे त्यात त्यांनी असं लिहिलं आहे, राजा खासा जाऊन पाहता गड बहु चखोट, चौतर्फा कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्य काळी कडियावर गवतही उगवत नाही, पाखरू बसू म्हणेल तर जागा नाही, असं ते खूप वर्णन आहे. मग पुढे ते म्हणतात की सभासद म्हणतात की राजा खासा जाऊन पाहता ते गडास हीच तख्ताची जागा करावी. म्हणजे आता स्वराज्य इतकं वाढलं आहे की त्याची राजधानी तिथे करायला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी तिथे बांधकामं करायला सुरुवात केली. आता इथपर्यंत शिवाजी महाराज हे एक यशस्वी, शब्द चुकीचा आहे पण तिथल्या सत्तांविरुद्ध बंड करून उठणारा यशस्वी माणूस, म्हणजे बंडखोर जहागीरदार, असं त्यांचं स्वरूप त्यावेळच्या लोकांना वाटत होतं. जसं हे बादशहा परक्या मुलखातनं इथे येऊन आपल्याकडे राज्य करत होते कारण त्यांच्याकडे ताकद होती, तेवढी ताकद यांनी निर्माण केली होती स्वतःची. मग आता याला धार्मिक अधिष्ठान पाहिजे. म्हणजे एखादा यशस्वी बंडखोरानंतर त्याची राजगादी नाही सुरू होत, त्याला एक धार्मिक काही संस्कार करून घ्यावे लागतात.
आणि त्या ज्या राजकीय ज्या गरजा होत्या त्याच्यातली ही एक मोठी गरज होती की मी सार्वभौम राजा व्हायला पाहिजे, तर माझे हुकूम सगळे मानतील. सुदैवाने गागाभट्टांच्या रूपाने एक विद्वान माणूस रायगडावर आला आणि त्यांनी सुचवलं असावं की तुम्ही नुसतं राज्य मिळवलं याला काही अर्थ नाही, तुम्ही त्याला धार्मिक अधिष्ठान द्या, म्हणजे हे पुढे चालू राहील. त्याप्रमाणे पण तो कसं करायचं ते, कारण काही 100 वर्षात कोणी राजाभिषेक केलेलाच नव्हता. मग ते पैठणला गेले. त्यांचे अनंतदेव भट्ट पैठणचे त्यांचे बालमित्र, त्यांच्याकडे खूप ग्रंथसंग्रह होता. त्याचा वापर करून त्यांनी एक नवीन पोथी लिहिली, राजाभिषेक प्रयोग असं त्या पोथीचं नाव. आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी राजाभिषेक करून घेण्यामध्ये धार्मिक अडचणी काय काय आहेत आणि त्या कशा दूर करता येतील, कोणते विधी केले म्हणजे त्या दूर होतील, असं सगळं तो ग्रंथ आहे. मी इथे एक मुद्दाम खुलासा करतोय की हा जो सगळा कार्यक्रम झाला हा राजाभिषेक आहे. आपण आपल्या तोंडात चुकीचा शब्द आहे, राज्याभिषेक असा शब्द आपण वापरतो. अभिषेक राजाला झाला आहे का राज्याला झाला आहे? व्यक्तीला झाला आहे, राजाला झाला आहे. तो करण्यासाठी जे धार्मिक विधी आहेत त्या पोथीचं नावही श्री शिवराजाभिषेक प्रयोग म्हणजे गागाभट्ट स्वतः त्याला राजाभिषेक असं म्हणत आहेत. शिवाजी महाराजांचे चिरंजीव शंभूराजे ही एकच व्यक्ती जगात अशी आहे की ज्यांनी एक राजाभिषेक पाहिला आणि एक अनुभवला. त्यांनी जे बुधभूषण नावाचा ग्रंथ रचलेला आहे त्यातल्या 10व्या का 12व्या श्लोकामध्ये राजाभिषेक असा शब्द वापरलेला आहे. मग ते शहाणे का आपण शहाणे, तर माझं म्हणणं तो अचूक शब्द आहे, तो आपण वापरायला पाहिजे. म्हणून राजाभिषेक. तर ही राजाभिषेक ही त्यावेळची राजकीय गरज होती आणि त्याप्रमाणे त्यांना तो राजाभिषेक झाला. आणि त्याचा परिणाम काही दिसला का पुढे, असा प्रश्न येतोच आपल्या डोळ्यापुढे. तर ज्यावेळी ते दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळी कुतुबशहा हा त्यावेळचा एक सार्वभौम राजाच होता, दक्षिणेमध्ये होता पण होता. त्याच्याशी भेट घेताना त्यांनी असं सांगितलं, मीही माझ्या डोक्यावर आता छत्र धरलेलं आहे, मी एक तख्तानशीन असा राजा आहे, तर तुमची बरोबरीनेच मी भेट घेईन, तुम्हाला येऊन मुजरा बिजरा काय करणार नाही. म्हणजे त्यांनी मी जसा सार्वभौम राजा आहे तसं तुम्ही पण आहात हे मान्य केलं. आणि म्हणजे परधर्मीयांनी परसत्तांनी देखील त्यांचं सार्वभौमत्व सॉव्हरिनिटी ज्याला आज आपण म्हणतो ती त्यांनी मान्य केली. 1674 पर्यंत शिवाजी महाराजांचे जे उल्लेख आपल्याला परकीय याचा अर्थ ते डच आहेत, पोर्तुगीज आहेत, ब्रिटिश आहेत, यांच्या याच्यामध्ये राजा असा उल्लेख त्यांचा केला जात नव्हता. पण राजाभिषेकानंतर मात्र हा एक राजा आहे. म्हणजे लोकांना पण कळलं की आता वेगळी राजसत्ता आहे, हा नुसता यशस्वी बंडखोर नाही आहे माणूस, आज त्याला एक सार्वभौम राजपद प्राप्त झालं आहे, त्याचा आपण आदर करायला पाहिजे, ही जाणीव परक्यांमध्ये पण निर्माण झाली. ते करण्यासाठी त्यांनी काय काय केलं, काय काय केलं नाही असंच खरं विचारलं पाहिजे. पण काय काय केलं तर सार्वभौम राजा बरीच असतात पण शककर्ता एखादाच असतो. युधिष्ठिरानंतर कोणी नव्याने शक महाराष्ट्रात सुरू केलेला नव्हता. 2 अपवाद आहेत, ते सोडून देतो आपण, विक्रम संवत आणि शालिवाहन शक, पण त्याच्याबद्दल बोलायला लागलो तर खूप बाजूला जाऊ आपण. पण तरीसुद्धा काही 100 वर्ष नवीन शक कोणी तयार केलेला नव्हता. आणि एखादा राजा सार्वभौम राजा जर झाला असेल तर त्याच्या नावाने शक सुरू व्हायला पाहिजे. म्हणून राजाभिषेक शक किंवा श्री शक असा त्यांनी सुरू केला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 हा शिवराजाभिषेकाचा दिवस आहे. त्या दिवशीपासून नवीन वर्ष सुरू झालं त्यांचं श्रीशक, आणि ते पुढे अनेक वर्ष चालू राहिलं होतं. आता औरंगजेबाचं नंतर आक्रमण आल्यानंतर मग बदल झाले, त्यामुळे ते पुढे चालू नाही राहिलं. पण शिवराजाभिषेकाच्या दिवशीपासनं नवीन कॅलेंडर, नवीन वर्ष सुरू झालं. एखादा राजा सार्वभौम असेल
तर तो नाणी पाडू शकतो. आता नाणी तर काय, त्यावेळेला खूप नाणी भारतामध्ये प्रचलित होती. बहुसंख्य नाणी ही अपसव्य लिपीत, म्हणजे उजवीकडून डावीकडे ज्याला आपण लिहित जातो, उर्दू, फारसी, अरबी या लिपीत ज्याच्यात त्या भाषा त्यात लिहिल्या जातात, तशी नाणी बाजारात प्रचलित होती. शिवाजी महाराजांनी विजयनगरचं जे साम्राज्य होतं त्यांच्या याच्यावर देवनागरीत मजकूर होता. आता काही शतकांनी महाराजांनी स्वतःच्या नाण्यावर देवनागरीतला मजकूर छापला आणि ती नाणी प्रचारात आणली. महाराजांच्या मृत्यूनंतर देखील 150 वर्षापर्यंत ती नाणी वापरात होती. आज जर मला आपल्या याच्यात इंग्लिश आणि हिंदी म्हणजे देवनागरीमध्ये लिहिलेला मजकूर असतो, समजा एखाद्याने उर्दूमध्ये किंवा आणखीन कुठल्या तरी त्रयस्थ भाषेमध्ये, जपानी, चीनी भाषेमध्ये काहीतरी मजकूर लिहिलेलं नाणं मला दिलं, आता हा नवीन रुपये आजपासनं, ते मी नाही घेणार हो पटकन, कारण मला तसं वापरायची सवयच नाही आहे ना. पण मी नवीन नाणं सुरू केलं आहे, मी सार्वभौम राजा आणि हेच चलन माझ्या राज्यात वापरलं जाईल, हे लोकांच्या अंगवळणी पण पडलं. म्हणजे माझ्या आजीनी शिवराई वापरून व्यापार नाही, दुकानात जाऊन वस्तू घेतलेल्या आहेत. म्हणजे ती आत्ता असती तरी 250 वर्षाची असती, पण त्या म्हणजे 150 वर्षापूर्वीपर्यंत त्या शिवराईला चलन म्हणून अधिकृतता होती. ब्रिटिशांनी ज्यावेळेला एक देश एक चलन हे आणलं त्यावेळेला हे सगळं मागे पडत गेलं. तिसरी गोष्ट अशी की त्यांनी आपलं राज्य छोटं आहे. आज ना उद्या अत्यंत प्रबळ औरंगजेब दक्षिणेत उतरणार आहे. ते बकरीतलंच वाक्य आहे परत, एक ना एक दिवस आलमगिरास दक्षिणेत उतरावेच लागेल. पुढे महाराज असं म्हणतात की मी माझे किल्ले इतके बळकट केले की एक एक किल्ला एक एक वरूस भांडवला, म्हणजे एक एक किल्ला एक एक वर्ष नाही जिंकून दिलं त्या औरंगजेबाला, तर त्यास अवघे राज्य जिंकून घेण्यास 350 वर्षाची उमर पाहिजे. म्हणजे केवढा आत्मविश्वास आहे या माणसामध्ये. तर तसं झालं का, तर झालं. शिवाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा संभाजीराजे ते दुर्दैवाने पकडले गेले, त्यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने अंत झाला. पण नंतर राजाराम आणि ताराराणी आणि त्यांचे अनेक, धनाजी जाधव आहेत, संताजी घोरपडे आहेत, शंकराजी नारायण सचिव आहेत, हुकुमत पन्ना रामचंद्रपंत अमात्य आहेत, नावजी बलकवडे आहेत, कितीतरी मंडळी आहेत की ते राज्य राखलं. जर महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला नसता तर राज्य असं काही नव्हतं ना. हे राज्य आहे ही भावना लोकांमध्ये शिल्लक राहिली होती आणि म्हणून मराठ्यांचं राज्य हे टिकून राहिलं. आता औरंगजेब ज्यावेळेला दक्षिणेत येईल त्यावेळेला तो 4 पावलं पुढे आला तर आपण 2 पावलं मागे गेलो, तो आणखीन 4 पावलं, आणखीन 2 पावलं, कुठपर्यंत? खाली आदिलशाही आहे, तिथपर्यंतच जाता येईल आपल्याला. मग इकडनं आदिलशाही आणि इकडनं मोगल, काही खरं नाही. म्हणून त्यांनी, ही राज्याभिषेकानंतरची गोष्ट आहे, त्यांनी दक्षिण दिग्विजय केला आणि बदामी, कोप्पळ, वेलोर, जिंजी असे मोठे किल्ले जिंकून एक माघार टापू तयार केला, ज्याला सध्याच्या भाषेमध्ये स्ट्रॅटेजिक डेप्थ असं म्हणतात. त्याचा फायदा काय होतो? आपण असं धरू की दिल्ली आग्रा, राजगड रायगड आणि वेलोर जिंजी अशी, मी 2-2 आहेत कारण ते राजधानी आहेत सगळ्या म्हणून. तर दिल्ली आग्र्यापासनं राजगड रायगड हे साधारणपणे 1,500-2 हजार किलोमीटरवर आहे. तो सगळा मुलूक मोगलांचाच आहे, त्यामुळे त्यांना रसद मिळणं हा प्रश्न नव्हता. आता जर मराठी सत्ताधीश जर जिंजीपर्यंत गेले तर दिल्ली आग्र्यापासनं जिंजी वेलोर हे 4,000 किलोमीटर झालं. म्हणजे अगदी बरोबर 4,000 असं नाही, पण इतके मोठं ते विस्तारलं. आणि यांची जी सप्लाय लाईन आहे, मग ते पैसे पाठवत असतील, ते धान्य पाठवत असतील, ते दारुगोळा पाठवत असतील, शस्त्रास्त्र पाठवत असतील, सैनिक पाठवत असतील, 4,000 किलोमीटर लांब पाठवायचं आहे ते. म्हणजे हा रसद सप्लाय लाईन, रसद पुरवठ्याची सूत्र साखळी ही एवढी मोठी कोणालाही पेलवणं अशक्य असतं. म्हणून त्याला माघार टापू किंवा स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणतात. ती महाराजांनी तयार करून घेतली नव्हती, ती करून घेतली. म्हणजे आता महाराजांचं राज्य पश्चिम किनाऱ्यावर होतं आणि पूर्व किनाऱ्यापर्यंत गेलं होतं. इतकं एक लांब असं स्वराज्य त्यांनी निर्माण, ते हिंदवी स्वराज्य झालं. आणि ते जर ते राजे नसते, म्हणजे
त्यांना राज्याभिषेक झाला नसता तर कदाचित तिथल्या लोकांनी यांची पाठ फिरल्यावर बंड केलं असतं. पण तसं झालं नाही, कारण एका सार्वभौम राजाने आपण त्यांचे नागरिक आहोत आता असं ते निर्माण झाल्यामुळे तर ही राज्याभिषेक ही त्यावेळेची गरज पाहून त्यांनी ते करून घेतलं. आणि कित्येक शतकात कोणाला राज्याभिषेक झाला नव्हता म्हणून हे सगळं नवीन पोथ्या नवीन हे सगळं करावं लागलं. आणि त्याची राजधानी रायगड आहे, त्यामुळे आपल्या दृष्टीने तो परम आदरणीय परम पवित्र अशी ती जागा आहे. अगदी नीट सांगायचं तर त्यावेळेला स्वराज्याच्या सीमेवर पोर्तुगीज जास्त प्रबळ होते. डच नव्हते का तर होते, वेंगुर्ल्यापुरते होते ते. ब्रिटिश किंवा इंग्लिश लोक नव्हते का तर मुंबईपुरते होते. तर मुंबईशी आपली स्वराज्याची सरहद्द नव्हतीच भिडलेली. वेंगुर्ला म्हटलं तर सरहद्दीवर होतं, म्हटलं तर कसंही, पण पोर्तुगीज हे जास्त प्रबळ होते. तर पोर्तुगीजांच्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण करणं, त्यासाठी त्यांचीच मदत घेणं हेही तंत्र शिवाजी महाराजांनी अंगीकारलेलं आहे. ज्या वेळेला कल्याणच्या खाडीमध्ये दुर्गाडी किल्ल्याच्या खाली त्या उल्हास नदीची ती खाडी आहे, तिथे कल्याण आणि भिवंडीच्या मध्ये तिथे स्वराज्याचं आरमार बांधायला त्यांनी सुरुवात केली. पण आपल्याकडे कुठे तंत्रज्ञ होते? युद्धनौका बांधणे, मचवे होड्या होत होत्या, पण युद्धनौका ते तंत्र नव्हतं आपल्याकडे. त्यांनी 2 पोर्तुगीज मंडळींना आणि त्यांच्या कारागिरांसकट बोलावलं, त्यांच्या मदतीने ते आरमार तयार केलं. हे त्या वसईचा जो व्हॉइसरॉय होता त्याला कळलं. अरे ते म्हणले हे नको असं काही, हा माणूस एवढा पराक्रमी आहे, हे आपल्याच गळ्याशी येईल सगळं. मग त्यांनी ते जे 2 तिथे पोर्तुगीज तंत्रज्ञ होते त्यांना सांगितलं पळून या तुम्ही. ते एका रात्री पळून गेले. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या हाताखाली जी माणसं नेमली होती ती इतकी हुशार डोकेबाज होती की ते सगळं तंत्र त्यांनी आत्मसात केलं. आणि मग त्यांनी पुढे एक नवा प्रोटोटाईप, नव्या पद्धतीची युद्धनौका निर्माण केली. त्याला सर्वसाधारण कागदपत्रात संगमेरी असं म्हटलं आहे, संगमेश्वरी असं त्याचं नाव, ते संगमेरी. तर हे एक नवीन प्रोटोटाईप लढाऊ नौकेचा हा महाराजांनी तयार केला. त्यासाठी पोर्तुगीजांची मदत घेतली होती. ज्यावेळी जिंजीचा किल्ला घेतला त्यावेळी मात्र फ्रेंच आले बरं का शेजारी, म्हणजे ते पुदुच्चेरीला त्यावेळच्या पॉंडिचेरीला होते. तर महाराजांनी गेल्यावर तो किल्ला बघितला आणि काही भाग पाडून टाकायला सांगितला किल्ल्याचा. 22 किलोमीटर त्याचा घेर आहे बरं का, म्हणजे एवढासा किल्ला नाही आहे ते. राजगिरी, कृष्णगिरी, चंद्रगिरी असे 3 मुख्य बालेकिल्ले त्याला आहेत. खूप मोठा किल्ला आहे तो. त्याचा काही भाग पाडून टाकायला सांगितला आणि नव्याने असं बांधा असं तिथे त्यांनी सांगितलं. तो मार्टिन नावाचा जो फ्रेंच गव्हर्नर होता पॉंडिचेरीला, तो आता कसा आला माहीत नाही, पण त्यांनी बघितलं ते सगळं आणि त्यांनी वर्णन लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराजांनी इथे येऊन किल्ल्याचा काही भाग पाडून टाकून नवीन रचना केली. ती बघितल्यावर असं वाटतं की एकही एतद्देशीय माणसाने केलेली नाही, युरोपियन लोकांनीच जणू काही इथे नवीन पद्धतीची बांधणी केलेली आहे. म्हणजे शिवाजी वॉज अ ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट अशा शब्दात त्या मार्टिन त्यांचं कौतुक करतोय. तर मी ज्या वेळेला जिंजीच्या किल्ल्यात गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा भाग नक्की महाराजांनी बांधलेला आहे. तर माझं एक शिवरायांचे दुर्ग विज्ञान म्हणून एक विचार मी नेहमी मांडतो लोकांपुढे. तर त्यातल्या अनेक गोष्टींची पडताळणी त्या दरवाजातच होते की आपल्याला म्हणजे त्याला पुदुच्चेरी दरवाजा, पॉंडिचेरी दरवाजा म्हणतात, पलीकडे आहे तो वेलोर दरवाजा आहे. तर पुदुच्चेरी दरवाजाची पाडकाम आणि बांधकाम महाराजांनी करून घेतले. तिथे बांधणीवरूनच लक्षात येतं. आता जो नीट पाहतो त्याच्या, नाही तर मग ठीक आहे, पण त्यांनी ज्या युक्त्या वापरल्या तिथे ते पाहून तो माणूस थक्क झाला होता. त्यांनी महाराजांनी त्यांच्याकडे माणसं मागितली होती मदत करायला, ते म्हणले आम्ही नाही देणार. मग त्यांनी स्वतः करून घेतलं. म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये दुर्ग बांधणीचं तंत्र त्यांनी अवगत केलं होतं, त्याचा वापर पण त्यांनी केला होता एवढ्या लांब अंतरावर. आज सर्वसामान्य माणसाला विचारलं जिंजी कुठे आहे
नाही सांगता येणार. त्या काळात गुगल नव्हतं, काही मोबाईल नव्हते, तरी ते तिथपर्यंत गेले, तो किल्ला पाहिला, त्याच्यात ह्या सुधारणा करायला पाहिजे त्या केल्या आणि तिथे एक अत्यंत हुशार विश्वासू असा माणूस नेमला. ते महाराजांचे जावईच होते, हरजीराजे महाडिक, त्यांना तिथे नेमलं आणि पुढे दुर्दैवाने 1689मध्ये त्यांचाही मृत्यू झाला. पण 76 पासनं ते 89 पर्यंत हरजीराजांनी हा सगळा दक्षिणेचा मुलूक सांभाळला. विश्वास काय की माझा राजा हा राजाभिषिक्त आहे, उगाच कोणते येरा गायला नाही येतो. माझा राजा बाकीच्या राजांसारखा सार्वभौम राजा आहे, म्हणून मला हे सांभाळणं आवश्यक आहे. त्या हरजीराजांनी अनेक करार मदार केले आहेत, काहींना मदत केली आहे, काहींना हुसकावून लावलं आहे. म्हणजे राज्यातर्फे जे करायला पाहिजे ते सगळं हे हरजीराजे करतायत तिथे. यांनी जर राजाभिषेक करून घेतला नसतं तर ही पात्रता हरजीराजांना सुद्धा मिळवणं अवघड होतं. खूप मोठा प्रदीर्घ कालखंड आहे, त्यामुळे आपल्याला ते थोडक्यात आवरायला लागेल. 1680मध्ये महाराजांचा मृत्यू झाला. 1689मध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये संभाजीराजांना मारलं गेलं. त्यावेळेला औरंगजेबाचा जो असद खान वजीर होता, त्याचा मुलगा इतिकत खान हा एक अनुभवी कसलेला सेनापती होता. औरंगजेबाने त्यांना सांगितलं की आता हे जे राजकुटुंब रायगडावर आहे तेवढं पकडलं की आपण मराठी राज्य जिंकलं, तर तू रायगडाला वेढा घाल. आता ही गोष्ट साधारणपणे मार्चमधली गोष्ट आहे. 3 नोव्हेंबर 1689ला रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. नोव्हेंबर म्हणजे येसुबाईंनी थोडे थोडके नाही, काही महिने तो किल्ला लढवला आहे. पण ज्यावेळा असं लक्षात आलं की नाही, आपण या किल्ल्याचा ताबा दिला, केव्हा ना केव्हा तरी ते जिंकणार, आपल्याला बाहेरनं कोणीच मदत करायला येणार नाही आहे. राजाराम महाराज निघालेले आहेत तिथनं, म्हणजे सुटका करून घेतली आहे त्यांनी. आता रायगडावर येसुबाई साहेब म्हणजे शंभूराजांची पत्नी आणि येसुबाई आणि संभाजीराजे यांचा मुलगा शिवाजी, ज्याचं नंतर औरंगजेबाने नाव बदलून शाहू केलं, तो 7-8 वर्षाचा मुलगा, हीच कर्तबगार माणसं होती. त्यामुळे आणि सैन्य नवीन कुठनंच मिळणार नव्हतं, म्हणून त्यांनी तह केला आणि 3 नोव्हेंबरला तो इतिकत खानाला दिला. त्यांनी जी काय यथास्थित लूट करायची ती केली आणि रायगड हा आता मोगलांच्या ताब्यात गेला. ही गोष्ट 89 सालची आहे. 93 साली त्यांनी तिथे एक शिलालेख बसवला आहे. माझ्या दुर्गेश्वर पुस्तकात त्या शिलालेखाचा फोटो पण आहे आणि त्याचं काय लिहिलं आहे तेही दिलं आहे. तर रायरी किल्ल्याचं नाव आता याच्यापुढे इस्लामगड होईल असा तो शिलालेख आहे. तो आता नाही आहे तिथे, तर मग शिलालेख नाही आहे. तर एवढी मोठी कर्तबगारी केल्यामुळे, कारण त्याच्या आधी आदिलशाही आणि कुतुबशाही मोगलांनी बुडवल्या होत्या. आता काय फक्त ते राजाराम महाराज गेले, त्यांना पकडलं की संपलं, अशी भावना औरंगजेबाची आणि मोगलांची झालेली होती. तर हा पराक्रम केल्यामुळे इतिकत खानाला जुल्फिकार खान असा किताब मिळाला आणि मग तो जुल्फिकार, या पुढे सगळा उल्लेख जुल्फिकार खान या नावानेच मिळतो. आता राजाराम महाराजांच्या मागे जा आणि ते त्यांना पकडायचं किंवा मारायचं आणि ते मग झालं, आपण जायचं परत दिल्लीला. असं औरंगजेबाचं मोगलांचं एकंदर हे होतं. ही गोष्ट 92च्या आसपासची. राजाराम महाराज जिंजीत आहेत आणि जुल्फिकार खानाचा वेढा पडला आहे. तो 96-97 पर्यंत त्याचा वेढा होता. म्हणजे राजाराम महाराज हे त्या किल्ल्यामध्ये अडकले होते, पण संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण सचिव, रामचंद्रपंत अमात्य, अशी सगळी मंडळी, बलकवडे, अनेक, हे त्यांच्याशी प्रतिकार करत होते
आणि राज्य बुडू देत नव्हते. आता शेवटी औरंगजेब चिडला आणि म्हणाले, हे काय एवढे दिवस लागतात, एवढे वर्ष. त्यांनी खूप म्हणजे ताकीद देणारा एक खलिता पाठवला आणि खूप मोठी शिक्षा फरमावली होती त्याच्यामध्ये. आता तो किल्ला ताब्यात घ्या. आणि मग त्यांनी त्या वाटाघाटी केल्या आणि राजाराम महाराज त्यातनं सुखरूप सुटले आणि ते वेलोरच्या किल्ल्यात आले आणि वेलोरवरनं ते पन्हाळगड, विशाळगड तिथे आले. थोडी विश्रांती घेतली तिथे त्यांनी आणि मग ते राजगडला गेले, नंतर सिंहगडला आले. पण कसं आहे की मुळामध्ये प्रकृती खूप कणखर नव्हती त्यांची. त्यात ही सगळी पळापळी आणि दक्षिणेतला उन्हाळा आपल्यापेक्षा फार कडक असतो, उत्तरेतला जसा असतो तसा दक्षिणेतला पण असतो. आपल्यासारखं अन्न तिथे मिळणार नाही, आपल्यासारखी स्वस्थता मिळत नव्हती. त्यामुळे राजाराम महाराजांची प्रकृती बिघडली आणि वयाच्या 30व्या वर्षी मार्च 1700 ते सिंहगडावर त्यांचं निधन झालं. आता कर्तबगार कोणीच पुरुष शिल्लक नाही आहे भोसले राजवंशामध्ये. शाहूराजे होते, ते औरंगजेबाच्या कैदेत होते. पण ताराराणींनी म्हणजे राजारामांच्या पत्नींनी, त्यांचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं शिवाजी. त्या शिवाजी, लहान होता मुलगा तो, शिवाजी राजांच्या नावानी त्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. त्याच्यामध्ये कसं झालं की कितीही जरी म्हटलं तरी ही एक अबला आहे, आपण सहज पराभूत करू शकू, असं एक उगाचच आत्मपरवडी त्याच्या मनात, औरंगजेबाच्या मनात निर्माण झाली होती. पण त्यावेळेला औरंगजेबाचं वय 80च्या पुढे गेलेलं होतं. त्यामुळे तरुण वयात जसा एखादा सेनापती धडाक्याने निर्णय घेईल, पटकन हालचाली करील, तसं होत नव्हतं. आणि सगळे मोगल सैनिक कंटाळले होते. जे संगमरवरी महालात राहत होते ते फाटक्या तंबूत राहत होते इथे येऊन. यातल्या काहींच्या पिढ्या त्यांची जन्मच महाराष्ट्रात आणि त्यांची मुलं मोठी झाली, लढायला लागली तरी ती अजून महाराष्ट्रातच होते. दिल्ली, आग्रा हे त्यांना स्वप्नवतच होतं. माहितीच नाही काही असं काही मोठी राजधानी असते ना गाव असतं, काही माहीत नाही. तर ती पण कंटाळली होती. त्यामुळे लढाईची उर्मी संपली होती त्यांची, जी मराठ्यांची शाबूत राहिली होती, शिल्लक राहिली होती. त्यामुळे त्यांनी कडवी झुंज दिली आणि एखादी लढाई 27 वर्ष चालू राहणं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. पण ते त्यांनी केलं आणि आशियातला एक बलाढ्य सम्राट एका छोट्याशा मराठी राज्याविरुद्ध लढताना यशस्वी होऊ शकला नाही, ही फार फार मोठी गोष्ट झाली. आणि माणसं राजधानी नाही आहे, राजा नाही आहे, पण लढत होती, कारण हे राज्य आहे, ही बंडखोराची जहागिरी नाही आहे, हे आमचं राज्य आहे. आणि शिवाजी महाराजांनी मी राजा आहे, हे भोसल्यांचं राज्य आहे असं कधी सांगितलं नाही. हे स्वराज्य आहे, हे देवाधर्माचं राज्य आहे आणि तुमचं आमचं आहे, आपल्यासाठी आहे. बाहेरनं येऊन कोणी हे राज्य नाही निर्माण केलेलं, ही भावना लोकांमध्ये निर्माण केली. त्यामुळे मग लोक लढत राहिले. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शिवकालामध्ये, म्हणजे नंतर काय फार वर्ष झाली असातला प्रकार नाही, हळूहळू पोर्तुगीज जास्त बलाढ्य व्हायला लागलेले आहेत. आणि ब्रिटिश पण मुंबई त्यांच्या ताब्यात आल्यामुळे त्यांचा व्यापार खूप वाढला, त्यामुळे त्यांचं उपद्रव मूल्य पण वाढलं. आणि मग ते जंजिऱ्याच्या सिद्धीला सारखे मदत करत राहिले. असं म्हणजे स्वराज्य टिकलं, पण नवे शत्रू आणि जुने शत्रू बलाढ्य अशी परिस्थिती नंतरच्या काळात निर्माण झाली होती. तरी हे राज्य टिकलं, हे खूप महत्त्वाचं आहे. कसं आहे, त्या काळामध्ये अरबी, फारसी, काही प्रमाणात दख्खनी उर्दू या भाषांचा प्रभाव मराठीवर पडलेला होता. म्हणजे एखादं पत्र असेल, तिथले 80% शब्द परभाषिकच होते. बहुतेक वेळा क्रियापदच फक्त मराठी असायची आणि ते पत्र मराठीत आहे,
पण ते कळत नाही ना आपल्याला, कारण ते शब्द त्यावेळेच्या मराठीत रुजलेले होते, रुळलेले होते, त्यांना कळत होते, पण आपल्याला नाही कळत ते. तसंच आता होत आहे. पण त्यावेळीची ही राजकीय गुलामगिरी होती. ते राज्यकर्ते होते, ते जे शब्द वापरत होते ते वापरले तर कळणार ना काय चाललंय ते, म्हणून ती त्यांची राजकीय गुलामगिरी आपल्या सत्ताधीशांनी स्वीकारली होती. शिवाजी महाराजांनी एक नाही खरं दोन शब्दकोश किंवा ग्रंथ लिहून घेतले. एकाचं नाव आहे राजव्यवहार कोश. त्या राजव्यवहार कोशामध्ये प्रत्येक रुळलेल्या फारसी, अरबी, उर्दू शब्दाला प्रतिशब्द तो शक्यतो मराठमोळ्या वळणाचा पण संस्कृत उद्भव चालू शकेल असे एक मोठं ग्रंथ लिहून घेतला. दुसरा एक त्यांनी ग्रंथ लिहून घेतला, त्याचं नाव लेखनालंकार. लेखनालंकार म्हणजे आता काय, आता हे तसं शिल्लक राहिलेलं नाही आहे, पण वडिलांना पत्र लिहायचं असेल तर तीर्थरूप बाबास, काकांना लिहायचं असेल तर तीर्थस्वरूप काकास, असं ते लिहिलं जायचं त्यावेळेला. तर कोणाला मायना काय लिहायचा हे ठरलेलं असायचं, आणि तो तसा नसेल तर मग ते गंमत व्हायची सगळी, ते नाही योग्य कामं व्हायची. किंवा खाली आपला नम्र, आपला विश्वासू असं आपण लिहितो, पण त्यावेळेला वडील असतील तर काय लिहायचं, आई असेल तर काय लिहायचं, आजोबा असतील तर काय लिहायचं, मित्र असेल तर काय, हे ठरलेले मायने होते, जे फारसी कागदात सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तसे संस्कृत प्रचूर मराठीतले मायने लिहून एक प्रोटोटाईप्स तयार केले. मित्राला पत्र असं, राजाला पत्र असं, सरदाराला पत्र असं, सैनिकाला पत्र असं, हे मायने वापरायचे. असा एक ग्रंथ लेखनालंकार म्हणून महाराजांनी रचवून घेतला आहे. आणि आता कसं आहे, हे सगळं 72-74च्या आसपासच्या गोष्टी आहेत. आणि 89 साली रायगडच राजधानी म्हणून राहिला नाही, म्हणजे राज्य राहिलं पण राजधानीच नाही आपल्याकडे, राजा नाही, अव्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे ते पुढे त्याचा प्रभाव कमी होत गेला. राजारामांच्या काळात किंवा नंतर शाहू छत्रपतींच्या काळात, ताराणींच्या काळात ते परत हिजरी सण किंवा ते मायने, त्या पदव्या, असं. म्हणजे आता राजारामांनी रामचंद्रपंत अमात्यांना ते जिंजीला जाताना त्यांना एक पदवी दिली, हुकुमतपणा. आता हे सगळं फारसी आहे हो. हुकुमतपणा म्हणजे ज्याचा हुकूम राजांनी सुद्धा मानायचा आहे, असं महाराज असते तर राजाज्ञा असं पद दिलं असतं त्याने. तर परत फारसी उर्दूचा प्रभाव वाढला. शाहू छत्रपतींच्या काळामध्ये जरी परत स्वराज्य स्थिरस्थावर झालं असलं तरी त्यावेळेला दिल्लीचे बादशाह हेच प्रमुख भारतातले राज्यकर्ते मानले जात होते. त्यामुळे परत उर्दू, फारसी, अरबीचा प्रभाव वाढत गेला. पेशव्यांच्या काळात परत हे जे संस्कृत प्रचूर मराठी पाहिजे हे काही तेवढ्या प्रमाणात नाही झालं, आणि मग ते इंग्लिशांचंच राज्य आलं. त्यामुळे तो प्रभाव गेला, पण आता इंग्लिशांचा प्रभाव सुरू झाला. आणि सुदैव म्हणा, दुर्दैव म्हणा, इंग्लिश भाषा ही आपल्याकडची सरकारी कामाची भाषा झाली. त्यामुळे आपल्याला जर काही सरकारदरबारी काम असेल तर ते शब्द वापरता येणं आवश्यक होतं. सरकारची पत्रव्यवहाराची भाषा, राज्यकारभाराची भाषा इंग्लिश झालेली होती, आणि इंग्लिशला पर्याय नाही असं चित्र हळूहळू निर्माण झालं. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या अनेक समाजसुधारकांनी, मग ते फुले असतील, टिळक असतील, सावरकर असतील, जी काय मंडळी आहेत, त्यांनी आपल्या भाषेचा अभिमान, आपल्या भाषेत स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश प्रचार केला. काही प्रमाणात यश पण आलं. पण आता जी तंत्र क्रांती झालेली आहे त्याच्यामध्ये हे संगणक, कॉम्प्युटर्स किंवा सगळं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे हे सगळे इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी नवा शब्द काढणं, तो रुळवणं असं अवघड होत चाललं आहे. म्हणजे सावरकर असते तर कदाचित त्यांनी ते केलं असतं, नवीन प्रतिशब्द दिले असते. पण आता मोबाईलला भ्रमणध्वनी म्हटलं तर ध्वनी भ्रमित आहे,
का तो माणूस जो मालक आहे तो भ्रमण करतोय, श्लेष निर्माण होतात. मग हा प्रतिशब्द अचूक आहे का? दूरभाष, पण यात दिसतं पण ना. मग नुसतं भाष म्हणजे या शब्दांमध्ये ज्या कमतरता राहत आहेत त्यामुळे ते अचूक शब्द नाही आहेत. त्यामुळे मग आहेत ते शब्द वापरून टाकू. आगगाडी म्हटलं तर त्या आगगाडीत आग नाही आहे आता. पूर्वी ते कोळसा भरून ते पेटवून ते जायचं ना सगळं यंत्र. आता ते इलेक्ट्रिकवर चालतं. कदाचित पुढे हायड्रोजनवर पण चालेल, माहीत नाही आपल्याला. पण मग त्याला आगगाडी म्हणायचं का? म्हणजे काप गेले भोकं राहिली असं ते होईल. तर मग आहेत ते शब्द प्रतिशब्द तसे तसे वापरले, कारण आपण ते तंत्रज्ञान वापरणार आहोत. तर काय हरकत आहे असा एक विचार आहे. आणि दुसरे म्हणतात नाही, प्रत्येक गोष्टीला आपण प्रतिशब्द काढत बसूया, रुळवूया. आता मी अशा लोकांना विचारतो, मेट्रोला तुम्ही काय शब्द लावणार आहात? ती आगगाडी आहे का? तर नाही. मग ती बस आहे का? तर नाही. मग मेट्रोला काय म्हणायचं? नाही, आज तरी प्रतिशब्द नाही आहे. मग ती आहे चालू, मग आपण मेट्रो म्हणतोय त्याला. तिकिटाला तिकीट म्हणतोय. पूर्वी कशालाच तिकीटं काढायला लागत नव्हती ना, त्यामुळे तिकिटासारखं आपल्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे ह्या ज्या नव्या संस्कृतीत आपण राहतोय. आपला वेश नाही का आपण बदलला? आपला माणसोळणा किंवा धोतर हे नव्या धगधगीच्या ह्याच्यात सोयीचं राहणार नाही आहे. मग शर्ट पॅन्ट घातली, बायकांनी सलवार कमीज घातलं, ते जर सोयीस्कर पडत असेल तर ते स्वीकारायचं. आणि पूर्वीसारखं बोलूनही लिहित नाही ना आपण. आता बॉल पेन, स्केच पेन, फिल्टर टिप पेन, काहीतरी जेल पेन वापरतो. ते जसं आपण तंत्रज्ञान घेतलं त्याला नवीन नावं नाही शोधत बसलो आपण, वापर करतोय, संपलं. आणि आता ही जी नवीन संगणकीय क्रांती होती आहे त्याच्यामध्ये आपल्या देशाला त्याचा उलटा फायदाच होतोय. कारण हे तंत्रज्ञान ज्या भाषेत आहे तीच भाषा आपल्याला येते आहे. त्यामुळे ते तंत्रज्ञान आत्मसात करणं हे सहज शक्य होतं आहे. ते तंत्रज्ञान वापरून आपल्याकडच्या गोष्टी कशा सुधारता येतील हे आपल्याला करता येईल. पण ते तंत्रज्ञान त्यांचंच वापरायला लागेल. मग त्याला कॉम्प्युटरला कॉम्प्युटर, माऊसला उंदीर कसं म्हणून चालेल ना, माऊसच आहे तो. तर तसं ते शब्द वापरले म्हणून फार बिघडणार आहे असं नाही. पण होता होईल तो आपण जर आपले शब्द वापरून काम होत असेल तर करायला काही हरकत नाही. आपण होता होईल तो म्हणजे जेवढं जमेल तेवढं आपण त्याचं भारतीकरण करायला काही हरकत नाही. आणि दुर्दैव आपल्या देशाचं असं आहे की आपल्याला एक समान राष्ट्रभाषा नाही आहे. जे जपानमध्ये आहे, चीनमध्ये आहे, रशियामध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे की त्यांची एक भाषा आहे. आपला बहुभाषिक प्रदेश आहे. त्यामुळे एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या भाषेत तिसराच काहीतरी होतो. त्यामुळे मग असे प्रतिशब्द सगळ्या भाषांमध्ये रूढ होऊ नाही शकणार. आणि मग त्यांचे शब्द वेगळे, आपले शब्द वेगळे, ते आहे ते तिसरंच काहीतरी कळणारच नाही आपल्याला. पण इंग्लिश ही एक संपर्क भाषा म्हणून आपल्याकडे विकसित झाली आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायला आपण काही हरकत नाही. मग आपल्या मुलांना म्हणजे आता माझ्या दृष्टीने माझ्या नातवंडांना मी मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं का इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालायचं हा त्यांच्या आईबाबांनी विचार करावा. त्यांना जे योग्य वाटत असेल ते करावं. माझ्या वडिलांनी मला त्यांच्या सोयीचं होतं ते मला माझ्या बाबतीत केलं, मी माझ्या मुलांच्या बाबतीत केलं, त्यांच्या मुलांनी त्यांचं बघावं. त्यांना जर वाटलं की इंग्लिशच पाहिजे, छान. नाही वाटलं पण मराठी येतच नाही ही परिस्थिती असता कामा नये. म्हणजे मला 83 रुपये दे म्हणजे व्हॉट इज 83 असं नाही होता कामा. तर आपल्याला मराठी पण आलं पाहिजे, इंग्लिश पण आलं पाहिजे. त्या अमेरिकन आणि ब्रिटिश लोकांना मराठी कुठे येतं? म्हणजे आपण त्यांचे 2 पावलं पुढे आहोत ना. आम्हाला आणखी एक भाषा येते, आम्हाला हिंदी पण कळते, त्यांना नाही कळत ते. तर आपल्याला त्यांच्या मुलखात जाऊन त्यांच्या आजूबाजूला असताना आपल्याला आपल्या कोड लँग्वेजमध्ये मराठीत बोलता येतं ना. हा केवढा मोठा फायदा आहे ना. आणि जसं ते लहानपणी आम्ही चला तू चळलं का, तूप मला कप मळलं का, तुरफुला करफळलं का अशा भाषा बोलायचो. तसं इंग्लिशमध्ये नाही बोलता येत. आमच्याकडे नुसतीच मराठी नाही आहे, अशा ची भाषा, लची भाषा, रची भाषा आहेत ना. तर आपण आपलं नाही सोडता कामा. पण केवळ आपलं आपलं असं करत बसून जर मागे पडणार असलो तर मग ते सोडायला पाहिजे. म्हणजे मी सकाळी जेव्हा टेकडीवर जातो तेव्हा पाढे म्हणत जातो, कारण सुदैवाने माझे पाठ आहेत. पण माझ्या नातवंडांचे नाहीत ना.
म्हणजे मी आउटकी देखील म्हणू शकतो. 1 आवटा आवटा 2 आवटा 7 3 आवटा 10.5 4 आवटा 14 5 आवटा म्हणू शकतो मी. 11 11 21 12 सवायचे असे 13 13 19 असे म्हणजे पावकी नेमकी पाऊणकी सवाईकी दीडकी अडीचकी एकोतरी अकरकी येतं मला. मग ते मी मुलांना जर पाठ करायला लावलं माझ्या नातवंडांना तर त्यांना आऊट म्हणजे 3.5 हेच कळणार नाही आहे. मग त्यांच्याकडनंही पाठ करून त्यांची एनर्जी वाया घालवायची का, त्याची त्यांनी ठरवायचं आहे. आणि शेवटी परत प्रत्येक मुलाची ग्रहणशक्ती एक विशिष्ट मर्यादित असते. त्याच्यावर आपण किती त्याच्यावर कोंबायचं. म्हणजे पहिलीपासनं लष्करी शिक्षण सुरू करा, पहिलीपासनं हिंदी सुरू करा, पहिलीपासनं इंग्लिश सुरू करा. आणि ते एवढा त्याचा मेंदू, त्याला काही मराठीसुद्धा येत नाही नीट, ते एवढं सगळं कोंबायचं का त्याचं. हे राज्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे, पालकांनी विचार करायला पाहिजे. आणि तुमचा मुलगा मुलगी पुढे काय होण्याची तुमची अपेक्षा आहे. तो जर आधुनिक तंत्रज्ञानात जाणार असेल तर त्याला इंग्लिश आलं पाहिजे. मग त्याला इंग्लिश माध्यमात जायला हरकत नाही. पण माझा जो काही कोण वारसदार असेल तो जर इथेच शिंपी होणार असेल, तो जर इथेच काहीतरी कलईवाला होणार असेल, त्याला काय इंग्लिशची गरज नाही ना. आणि कलईवाला हे काही फार वाईट गोष्ट आहे असं नाही. त्यालाही एक दर्जा आहे, त्यालाही पैसे मिळतात. मग त्यांनी एवढं इंग्लिश जेव्हा शिकलं पाहिजे का, समजायला हरकत नाही. पण ज्याला फ्लुएंट इंग्लिश पाहिजे तसं यायलाच पाहिजे असं काही नाही. आलं छानच आहे ना.